एक साधा मेकअप आणि एक प्रोफेशनल ब्रायडल मेकअप यामध्ये काय फरक असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आणि हो, व्हिडिओमध्ये शेवटी मी एक अशी मेकअप ट्रिक सांगणार आहे जी काजळ लावताना डोळ्यातून पाणी येत असेल तर खूप उपयोगी पडते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कामिनी भोईर, कॉस्मेटॉलॉजिस्ट, मेकअप आर्टिस्ट अँड फाउंडर ऑफ कामिनीज ड्रीम्स हेअर अँड मेकअप अकॅडमी. आजच्या मेकअप व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करत आहोत एक क्लासी, एलिगंट आणि HD फिनिश असलेला एंगेजमेंट ब्रायडल मेकअप लुक. सर्वात आधी मी माझ्या मॉडेलवर डर्मा प्लेनिंग ट्रीटमेंट करत आहे. या प्रोसेसमुळे स्किनवरील डेड स्किन सेल आणि अनवॉन्टेड फेशियल हेअर रिमूव्ह होतात, ज्यामुळे स्किन अधिक स्मूथ, ब्राईट आणि मेकअप फ्लॉलेस बसण्यास मदत होते. त्यानंतर मी मॉडेलला लेन्स ॲप्लिकेशन करून घेत आहे. प्रोफेशनल मेकअपमध्ये ही स्टेप आधी करणं अधिक सुरक्षित आणि सोयीचं असतं. आता आपण सुरू करूया स्किन प्रिपरेशन. सर्वप्रथम स्किन क्लिन्झिंग करून स्किन पूर्णपणे क्लीन करत आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे, कारण चांगला स्किन प्रेप म्हणजे परफेक्ट मेकअप बेस. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, मॉइश्चरायझर कधी स्किप करू नका, कारण योग्य स्किन प्रेप केल्यावरच मेकअप सुंदर आणि लास्टिंग राहतो. यानंतर प्रायमर अप्लाय करून पोर्स ब्लर करत आहे, ज्यामुळे मेकअप अधिक फ्लोलेस होईल आणि त्याचप्रमाणे मेकअप लॉंग लास्टिंग देखील राहील. आता डार्क एरियाज न्यूट्रल करण्यासाठी करेक्टर आणि त्यानंतर कन्सिलर वापरून स्किन अधिक इव्हन टोन करून घेत आहे. यानंतर स्किन टोनला परफेक्ट मॅच होईल असे फाउंडेशन अप्लाय करून संपूर्ण बेस व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. आणि तुम्हाला एक प्रो मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर फाउंडेशन नेहमी थिन लेअरमध्ये बिल्ड करा. हेवी फाउंडेशन कॅमेरावर पटकन दिसून येतं. आत्ता मी क्रीम हायलायटिंग आणि कंटोरिंग करून फेसला एक सुंदर डिमेन्शन देत आहे. नोज कंटोर, चिक कंटोर आणि जॉ लाईन डिफाईन केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित ब्लेंड करून घेतले. यानंतर मी लूज पावडरने बेस सेट करून घेतला. त्यानंतर पावडर कंटोरिंग करून चेहऱ्याला अधिक शार्प फिनिशिंग दिलेली आहे. त्यानंतर आपण करून घेत आहोत ब्लशर, जे करून मेकअपमध्ये आणखीन फ्रेशनेस येतो. आणि त्याचप्रमाणे हायलायटरच्या मदतीने एक सुंदर HD ब्रायडल ग्लो लुक तयार होतो. आत्ता आपण सुरू करूया आय मेकअप, जो की माझ्या प्रत्येक मेकअपमधला मोस्ट फेवरेट पार्ट आहे. बिकॉज आय मेकअप इज द सोल ऑफ मेकअप, ज्यासाठी मी प्रत्येक आय शॅडो शेड अतिशय व्यवस्थित ब्लेंड करून सॉफ्ट लुक तयार करते. त्यानंतर हलकासा शिमर अप्लाय करून डोळ्यांना ब्राईट इफेक्ट दिला आहे. आता आपण काजळ अप्लाय करून घेत आहोत. पण मॉडेलच्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येऊ लागले. पण डोंट वरी, ह्यासाठी आपल्याकडे एक मॅजिकल ट्रिक आहे ना. तर समजा असे तुमच्यासोबत पण झाले तर लगेच एक स्वच्छ एअरबड्स घ्या. टियर डक्ट्सवर अगदी हलक्या हाताने प्रेशर द्या, ज्यामुळे पाणी येणं कमी होईल आणि तुम्हाला काजळ अगदी व्यवस्थित अप्लाय करता येईल. ही ट्रिक करताना नेहमी स्वच्छ एअरबड्स वापरा आणि खूप जास्त दाब देऊ नका. त्यानंतर मी आयलायनर अप्लाय करून घेत आहे. आता फॉल्स लॅशेस अप्लाय करून आईज अधिक ब्युटिफुल आणि डिफाईन केल्या. यानंतर मस्करा लावून न्यूट्रल लॅशेस आणि फॉल्स लॅशेस परफेक्ट ब्लेंड करून घेतले. आता आयब्रो डिफाईन करण्यासाठी स्पूली ब्रश आणि लाईट ब्राऊन शेड वापरून मी आयब्रोज डिफाईन करून घेत आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयब्रोज नेहमी सॉफ्ट फील करा. ओव्हर डार्क ब्रोज संपूर्ण मेकअपचा सॉफ्ट लुक बदलू शकतात. आणि सगळ्यात शेवटी परफेक्ट शेडची लिपस्टिक अप्लाय करून हा संपूर्ण एंगेजमेंट ब्रायडल लुक कंप्लीट करून घेतलेला आहे. सो फ्रेंड्स, हा होता आजचा आपला एलिगंट HD एंगेजमेंट ब्रायडल मेकअप लुक. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करून तुमचं मत नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रोफेशनल मेकअप ट्युटोरियल्स, ब्रायडल लुक्स आणि ब्युटी टिप्ससाठी माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझी इंस्टाग्राम ID कामिनी भोईर 2122 ह्या पेजला नक्की फॉलो करा. सो मी कामिनी भोईर, कामिनीज ड्रीम्स हेअर अँड मेकअप अकॅडमीमधून. स्टे ट्यून, कीप लर्निंग, कीप ग्लोईंग आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन प्रोफेशनल मेकअप व्हिडिओमध्ये. बाय.